डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ची महापरिनिर्वाण दिनानिमित्त अशा ऐतिहासिक दिनानिमित्त आज वॉर्ड क्रमांक 47च्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन होत असताना उद्घाटक म्हणून मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ज्यांनी संकल्प केला आहे की मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच भगवा फडकणार आहेत अशा आमचे फडकदार नेतृत्व अमित साटमजी, मुंबईचे महामंत्री आचार्य प्रवण त्रिपाठीजी, गणेश कणकरजी, राजेश शिरवडकरजी, अप्पा बेलवलकरजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मंचासमोर बसलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनीनो, मी वॉर्ड 47चे आमचे युवा नेतृत्व आणि मुंबईचे अध्यक्ष युवा मोर्चाचे तेजस्वी सिंग आणि जया तेवानांना धन्यवाद देईन की उत्तर मुंबईमध्ये निवडणुकीचं पहिलं वॉर्डचं कार्यालय आज या ठिकाणी अमितजींच्या हस्ते सुरू होत आहे. मालाडमध्ये साहेब आमचे 7 पैकी 3 नगरसेवक आहेत. आपण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ह्या वेळेला आम्ही तुम्हाला आणखीन 2 सीट देऊ आणि त्या आम्ही निवडून आणण्याचा पूर्ण मालाडच्या सर्व टीमने एक दिलाने संकल्प घेतलेला आहे. त्यामुळे तर 7 सीट मिळाल्या तर आमची 2 नक्कीच निवडून येतील. हा वॉर्ड ज्या प्रकारे तेजिंदरनी सांगितलं की 2017 मध्ये आम्ही लढलो आणि त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती मध्ये फार फरक आहे. आज हा वॉर्ड अतिशय भारतीय जनता पार्टीला पूरक असा वॉर्ड झालेला आहे. त्याचं चित्र आपल्याला समोर दिसत आहे आणि त्याच्या मागची मेहनत माननीय खासदार गोपाल शेट्टी माजी खासदार त्यांनी केलेलं काम आणि आता केंद्रीय मंत्री पियुषजींच्या नेतृत्वामध्ये जी रोडची कनेक्टिव्हिटी आणि संपूर्ण या विभागामध्ये असलेले अनधिकृत प्रकार त्याला आळा घालण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जे काही काम होत आहे त्यामुळे या वॉर्डची परिस्थिती फार चांगली आणि आपला ताकदीने निवडून येणारा वॉर्ड हा आता 47 वॉर्ड झालेला आहे. मी कार्यकर्त्यांना पण धन्यवाद देईन की आपण पुढाकार घेऊन आजच्या प्रसंगी आज ऐतिहासिक दिवस आहे. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे. त्या संविधानाला मानणारे आपण लोक आहोत आणि संविधानाच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश देण्याचं काम आपण सर्वजण करणार आहेत. या मालाडमध्ये आपण पुऱ्या ताकदीने भारतीय जनता पार्टी म्हणून अमितजींच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढणार आहोत. हे कार्यालय आता या ठिकाणी उद्घाटन होत असलं तरी उद्यापासून या कार्यालयामध्ये पूर्ण रेलचेल असली पाहिजे कार्यकर्त्यांची आणि पूर्ण वातावरण उत्तर मुंबईमध्ये, कारण का लिंक रोडचा परिसर आहे, त्या लिंक रोड मधून याची पूर्ण दिशा ठरणार आहे. त्यामुळे तेजिंदरजी ही तुमची जबाबदारी आहे की हा कार्यालय सतत कार्यरत राहावं अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा वॉर्डच्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद देतो आणि अमितजींना पण धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. संध्याकाळी एक उद्घाटन आहे हॉस्पिटलचं, केईएम पोस्ट रुग्णालय, त्या ठिकाणी सहपालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आहे. सर्व कार्यकर्त्यांनी 3 वाजता पालवणी 7 नंबर गेट या ठिकाणी पोहोचावं अशी मी अपेक्षा करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की. बहुत बहुत धन्यवाद आदरणीय दीपक पाला तावड़े जी. मैं नीलिमा कदम जी से निवेदन करूंगा कि सर आदरणीय मुंबई अध्यक्ष जी, वार्ड क्रमांक 47 की तैयारी इस तरह है वॉर्ड की कि इलेक्शन चुनाव समिति तो बनाई है, उसके साथ साथ टेबल इंचार्ज से लेकर इलेक्शन पोलिंग एजेंट से लेकर जितने हमारे प्रमुख है 450 की लिस्ट, जो बिल्डिंग एरिया या कोई एरिया के जो सिटीजन्स इंपॉर्टेंट जो आपने आदेश दिया था उसको छोड़कर वार्ड मैप किस तरह कैंपेन होगा, कौन से गली जाएंगे, कौन सा गली जाएंगे, हर एक डिटेलिंग ये वार्ड अध्यक्ष आपको आज वार्ड के तरफ से आपके हाथ में देने का निवेदन मैं करता हूँ नीलिमा जी को. पूरी प्लानिंग, एक एंटायर प्लानिंग पूरी इलेक्शन की ये वार्ड 47 के सभी पदाधिकारियों ने कर दी है. इसकी एक और प्रत हम दीपक तावड़े जी को भी देंगे. बहुत बहुत धन्यवाद नीलिमा जी. मैं आदरणीय अमित साटम जी हमें मार्गदर्शन दे उससे पहले बताना चाहता हूँ कि कहीं ना कहीं मलाड की परिस्थिति अगर थोड़ी आपको बताऊं
तो यहाँ पर मलाड में एक